सर्व बंधू आणि भगिनींनो, आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करतो आणि हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो। आज तुमचे आमचे सर्वांचे नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांची कृषी मंत्री म्हणून कालच निवड झालेली आहे, असे कृषी मंत्री दत्तामामा भरणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर मंडळी प्रदीपदादा गालकर असतील, सुरेशांना घोले असतील, मोनिकाताई हरबळे असतील, राजेंद्रनाथ नागवडे असतील, घनश्यामाला शेलार, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाटा, दत्ताभाऊ पानसरे, भगवान आबा पाचपुते, दिलीपराव वालेकर, अशोकराव सावंत, नंदू पाटील कारभोर, निर्मळताई दागडे, राजेंद्र कोरेकर, सुधीर भराटे, रोहिदास टिळेकर, निर्मळताई नवले, राहुल मंद्रे, जितेंद्र बडेकर, अण्णासाहेब महाडिक, शंकरराव हरपळे, त्याचप्रमाणे सायली जाधव, संजय काळे, भालचंद्र भाऊ जगताप, त्याचप्रमाणे वैशालीताई नागवडे, गिरधर बाबा जगदाळे, नितीनजी दोरगे, सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपणा सर्वांच्या समवेत माझा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या गटामध्ये आज झालेला आहे। तर 4-5 महिन्यामध्ये झाली, 5 महिन्यातला 10 विषय आहे। गेली 35 वर्ष अजितदादा आणि मी एकत्रित आहे, ह्या सगळ्या महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला माहित आहे। आणि म्हणून या ठिकाणी गेली अनेक वर्ष आम्ही कामकाज करत असताना दादांनाही मी कसा आहे माहिती, मलाही दादा कसे आहेत ते माहिती। दादा हे कणखर काम करणारं या राज्याचं फार मोठं नेतृत्व आहे आणि एवढं मोठं नेतृत्व हे सुजलम सुफलम झालं तरच तुमच्या आमचं कुठेतरी भलं झाल्याशिवाय राहणार नाही, हे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे। आणि म्हणून दादा आपण बँकेत आल्यानंतर आज बँक आशिया खंडामध्ये टॉपला गेलेली आहे आणि म्हणून या बँकेचा घरून उल्लेख आज राज्यामध्ये परवा भानदास मुनगुडे साहेब आपल्या नगरचे आले होते, त्यांनी सुद्धा आवर्जून या बँकेचा उल्लेख केला। आणि म्हणून आपलं स्वच्छ काम आहे, होणार असेल तर होय म्हणता, नसेल होणार तर नाही म्हणता, ही आपली पहिल्यापासूनची ख्याती माझ्यासारख्याला माहित आहे। आणि म्हणून कामाच्या बाबतीत कुठे कुणाच्या तुमत नाहीये। दादांच्याकडे गेल्यानंतर होणारं काम होय, नसेल होणार तर नाही म्हणून सांगतात। आणि म्हणून कामाची काळजी करू नका, तुम्हाला सांगतो जी जी कामं असतील ती दादांच्याकडनं होत जातील। फक्त दादा एकच मागणी अशी आहे सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडनं की अधिकारी वर्गांच्याकडनं आमचं चुकीचं काम एकही करू नका, जे खरं आणि योग्य काम असेल ते कुठल्याही परिस्थितीत झालं पाहिजे, कुठेही त्याच्यामध्ये दुमत नाही झालं पाहिजे आणि कुणाच्यावर कसलाही अन्याय अत्याचार नाही झाला पाहिजे, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, ही आमच्या कार्यकर्त्याची भावना आहे। आणि विकासासाठी जो निधी लागतो तो निधी सुद्धा आपल्याकडनं उपलब्ध होणार आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये, तो निश्चितपणाने मिळणार आहे। फक्त लोकांची कामं ही जी योग्य असतील ती झाली पाहिजे, ही एक विनंती या ठिकाणी मी आपल्याला करत आहे। एकच शेतकऱ्यांचा विषय म्हणून मी आपल्या समोर मांडतो दादा, ही संपूर्ण तालुक्यामध्ये प्रवेश करायच्या अगोदर अख्खा 15-3 आठवडे मी पूर्णपणे तालुक्यातल्या गावागावात फिरलोय
फक्त तिथं लोकांची एकच मागणी आहे की फक्त हे दादा त्या कानावर दादा करू शकतात की कांदा आणि दूध हे शेतकऱ्यांचे अत्यंत महत्वाचे विषय आहे, अत्यंत महत्वाचे. आता कांद्याचा भाव आला 12 रुपयावर, तो शेतकऱ्यांना अजिबात परवडत नाहीये आणि म्हणून कमीत कमी 25-30 रुपये भाव जर मिळाला आणि कांदा निर्यात झाला तर शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो करण्यासाठी आपण थोडं लीड घ्यावं ही मला आपल्याला विनंती या ठिकाणी करायची आहे. आणि दुसरा दुधाचा विषय आहे. आज दूध मला वाटतं 25 का 30 रुपये ना, किती 26 रुपये दूध, ते कमीत कमी 35 रुपयापर्यंत तरी असलं पाहिजे. 35 रुपयापर्यंत दूध गेलं तर शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगलं परवडेल. कारण आता खर्च खूप वाढत चाललेला आहे आणि म्हणून कृपा करून एक आमची सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती आहे की ह्या दोन गोष्टीमध्ये आपण लक्ष घालावं आणि लक्ष घालून शेतकऱ्यांना जेवढा न्याय देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करतात तो करण्यासाठी आपण करावं एवढी विनंती मी बसलेल्या सगळे शेतकरी वर्गाच्या वतीने या ठिकाणी करतो. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु दादा तुम्हाला पुढचे कार्यक्रम आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते अगदी मनापासून तुम्हाला सांगतो तुमच्या बरोबर आहोत. कुठेही इकडे तिकडे एकही कार्यकर्ता होणार नाही. संपूर्ण तालुका हा तुमच्या बरोबर भक्कमपणे उभा राहील एवढी ग्वाही मी सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने देतो. आणि आज आपण या ठिकाणी आलात, आपलं सर्व जाऊन वाशियांच्या वतीनं सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी दत्तामामा भरणे आपल्या शेजारचे बांधकरी आहेत आपले आणि ते आता कृषी मंत्री झालेत आणि म्हणून कृषी मंत्री म्हणून त्यांनी सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जेवढं काही करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करावा. कारण ते हाडाचे शेतकरी आहेत. तुम्हाला सांगतो त्यांचा ऊसाचं जर ऐकलं ना तुम्ही साखर कारखान्याला किती आधार करून जातो तर तुमचं डोकं हँग होईल. तुम्हाला सांगतो हे एवढा मोठा ऊस त्यांचा शेतकरी येते खडे हाडाचे शेतकरी 600-700 एकर जमीन आहे मला सगळं माहिती आहे. हा आणि म्हणून तुम्हाला सांगतो निश्चितपणानं एक चांगल्या माणसाला शेतकरी शेतीचं मंत्रीपद मिळालं निश्चितपणानं तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. ते करतील अशा अपेक्षा करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी आपणा सर्वांच्या वतीनं मनापासूनच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वच मान्यवर मंडळी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज, जय राष्ट्रवादी. धन्यवाद अप्पा. यानंतर राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सन्माननीय दिगंबरजी दुर्गुडे साहेब हे उपस्थित झालेले आहेत. त्यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. मी आपण विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. त्याचप्रमाणे सुनीलजी चांदोरे यांचे या ठिकाणी स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे प्रवीणजी शिंदे यांचे या ठिकाणी स्वागत आणि सत्कार. या ठिकाणी गोरवण ग्रामपंचायतच्या वतीनं आदरणीय दादांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. सरपंच योगिताताई दिवेकर, राहुल दिवेकर, प्रदीपराव दिवेकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उद्योगपती बापूसाहेब मेर, राजू शेठ पांगारकर, रितेश शेठ पांगारकर, सिद्धार्थ गजदले, विजय थोरात, प्रकाश पांगारकर हे या ठिकाणी दादांच्या विचाराला प्रेरित होऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचे या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. बापूसाहेब मेहर यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे. त्यांच्या सर्व सहकार्यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे.